वा वा वा, मानलं पाहिजे डॉक्टर तुम्हाला. मला तर वाटलं होतं तुम्ही या प्रकरणातून अजिबात बाहेर येऊ शकत नाही. पोलीस तुम्हाला मारत्याल, तुमची वरात काढत्याल पोलीस स्टेशन पर्यंत, असंच वाटलं होतं. नाही, असं काही झालंच नाही. तुम्ही तर सही सलामत बाहेर आल्यात. कसं काय? खरं सांगू का, मला तुमचा लय राग आलाय, कारण तुम्ही माझं काहीच ऐकलं नाही. बडबड कर तुझा. खरं तर तू नीलमला जिथे पोहोचवला तिथे तुला पोहोचवलं पाहिजे. तुम्ही जर असं काही करायचा प्रयत्न जरी केला ना, तर तुमचा बाजार उठलाच म्हणून समजा. ही बघा, आणि हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत कसा पोहोचवायचा ना, त्याची व्यवस्था मी आधीच करून ठेवली आहे. आणि तुम्ही जयसिंगच्या बायकोचा खून केलाय हे मी सिद्ध करू शकते. टिंपल, हे खूप महागात पडणार आहे तुला. कोण आहे रे? मंगल बाबू, काय खुसर खुसर लावलंय रे? इथं जर का चोरी करायला आला असता ना, तर तुमचा मुडदाच बसवीन मी. तर असेल तो कंपाऊंडर आला असेल कुणाची तरी वाट लावून. नाही ग आजी, मी आज आहे. मला झोप येत नव्हती ना, म्हणून बाहेर आली होती. ये मग आत. झोप येत नाही, लय मोठी काम करून कटाळतीस का नाही, तेव्हा तुला झोप येईना झाली या. ओ कुठं चालला? अहो, मला साहेबांकडे कंप्लेंट करायची आहे. थांबा जरा, साहेब जरा बिझी आहेत. अहो, माझं महत्वाचं काम आहे, जाऊ द्या मला. थांबा म्हटलं ना, साहेबांना त्या मुलीची जरा केस समजून घेऊ द्या. बसा जरा तिथं. ती माणसं आमची जमीन हडप करतायत. साहेब, आम्हाला मदत करा. तुला किती वेळा सांगायचं, हे सरकारी काम आहे, त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. सरकारी काम आहे म्हणून जबरदस्ती करणार का? जोपर्यंत तुम्ही न्याय मिळवून देत नाही ना, मी रोज इथे येत राहणार. राऊत, ह्यांना बाहेर घेऊन जावा. दीपा मॅडम, हिला बाहेर काढा. चल ग, थांबा. नका करू कोणी मदत, पण मी हिम्मत नाही हारणार आणि आमची जमिनी नाही बळकावू देणार कोणाला. अहो साहेब, माझ्या बायकोला शांत शोधा. व्हा. बसा, बसून बोला, बसा. अहो साहेब, 2 दिवस झाले माझ्या बायकोचा काहीच पत्ता नाहीये. काय झालं ग पोरी? आज पण नाही काम झालं तुझं? नाही ना, हे सरकारी काम आहे, त्यामुळे पोलिसही मदत करत नाहीयेत. तुला यातून देव माणूसच बाहेर काढतील. तू त्यांना जाऊन भेट, तुझ्या अडचणी सांग. कोण आहे देव माणूस? डॉक्टर असं म्हणतात, त्यांच्याकडे गेलेला माणूस रिकाम्या हाताने कधी परत येत नाही. तुला पण ते नक्की मदत करतील. कुठे असत डॉक्टर? कातळवाडीला. डॉक्टर, तुम्ही लवकर आलात, लई बरं केलं बघा. माझ्या जीवाला लई घोर लागलेला. अहो मंगलताई, मी कुठे गेलो होतो? मी इथेच होतो, माझ्या खोलीत ध्यान करत होतो. हा? अहो पण आम्ही तुमच्या खोलीत आलो तर तुम्ही नव्हता. मंगलताई, तुम्ही माझ्या खोलीत आला होता? डॉक्टर, म्या नाही आहो, ती कॉन्ट्रॅक्टर साहेब. त्यांना मी सांगितलं तुम्ही ध्यानाला बसला असणार, जाऊ नका तिकडं. लई अडवलं बघा, पण त्यांनी काय माझं ऐकलं नाही. मग ती तुमच्या खोलीत गेले आणि त्यांच्या मागोमाग मी बी गेले, पण तुम्ही नव्हता डॉक्टर तिथं. ते मी माझ्या गुरूंच्या सानिध्यात असल्यानंतर कोणाला दिसत नाही. बरं जाऊ दे, तुमची पूजा चालू दे, मी चहा ठेवते तुमच्यासाठी. हो.
मी काल इथे नव्हतो हे ते जयसिंगला कळलेले दिसते. डॉक्टर तुम्ही? काय झालं डॉक्टर? अहो तुम्ही माझ्याशी का नाही बोलत आहे? काय चूक झाली का? काय चुकलं? जयसिंगराव काय चुकलं असं विचारताय? खूप मोठी चूक झाली तुमच्याकडून. मी ध्यानाला बसलेला असताना तुम्ही माझ्या खोलीत आला होता. अहो पण तुम्ही तिथे नव्हता डॉक्टर. असं तुम्हाला वाटतंय जयसिंग? मी तिथेच होतो. मी फक्त शरीराने तिथे नव्हतो. मी ध्यान करत असताना तुम्ही त्यात व्यत्यय आणलाय. याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल. अहो तेच भोगतोय ना डॉक्टर. अहो माझी बायको नीलम आहे ना, ती सापडतच नाहीये. मला वाटलं ती तुमच्याकडे आली असेल म्हणून मी इथं आलो होतो. तुम्हाला माहितीये का ती कुठे आहे ते? जयसिंगराव काय बोलताय तुम्ही हे? मी माझ्या रूम मध्ये होतो, ध्यान करत होतो. मला कसं माहिती असणार कुठे आहे? हो मी तिला खूप शोधलं हो, ती कुठंच सापडत नाहीये. मग मी पोलिसात गेलो. जयसिंगराव मूर्ख आहात का तुम्ही? मला कळतंय का किती मोठा मूर्खपणा केलाय तुम्ही? काय झालं डॉक्टर? काय झालं? तुमची बायको जर का उद्या सापडली नाही तर पोलिसांना पहिला संशय तुमच्यावर येणार. ते तुम्हाला अटक करतील. तसंही सगळ्या गावाला माहिती आहे तुमच्या आणि तुमच्या बायकोचे संबंध कसे होते. त्यात ते स्वप्नीलचं प्रकरण बाहेर निघेल. तुमच्या विरुद्ध पुरावे गोळा करायला त्यांना फार वेळ लागणार नाही. अहो जेलमध्ये सडत बसाल तुम्ही. हो डॉक्टर माझी चूक झाली हो. माझ्या लक्षात आलं नाही हे सगळं. अहो मी या सगळ्याचा विचारच केला नाही हो. डॉक्टर मला वाचव डॉक्टर. मला जेलमध्ये नाही जायचंय हो. तुम्हाला वाचच नाही. मी सांगतो तसं करा. काही दिवस लपून राहा. कोणाला सापडू नका. तुमची बायको आली की मी कळवेल तुम्हाला. हा ठीक आहे डॉक्टर. मी काही दिवस लपून राहतो. हो सरपंच, बोला की काहीतरी. आज या ठिकाणी आपण अर्जंट मीटिंग बोलवलेली आहे. कशासाठी बोलवली? हो सरपंच, अहो डॉक्टर गायब झाले, त्यांचा पत्ता लागना झालाय. आपलं गाव सोडून तर गेले नसतील कुठं? मला नाही वाटत की ते आपलं हे असं करत्याल. म्हणजे असं पळून जात्याल. आणि पळून जायला आपण त्यांना हे थोडीच दिलंय. म्हणजे आपण त्यांना त्रास थोडीच दिलाय. मला काय वाटतं ते त्यांच्या गुरुच्या सानिध्यामध्ये त्यांनी जिवंत समाधी तर घेतली नसेल या ठिकाणी. हो सरपंच. हो काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? डॉक्टरांनी समाधी घेतली असेल तर गावातले लोक माझी समाधी बांधतील. हा हे नाम्या, तुझा काय रे संबंध? ते डॉक्टर माझे प्रेरणास्थान आहेत. आता जर का तेच नसतील तर मला काम करायची प्रेरणा कुठनं येणार ना. मला तरी वाटतंय ना ही डबल करायची स्कीम मला बंदच करावी लागल. हा हो नामे शेठ, अहो ऍडमिट लागलं का काय? डॉक्टर येतील ना. तुम्ही कशाला स्कीम बिम बंद करताय? पण डॉक्टर यायला गेलेच कुठं? कर सागर कोटे. अभिजित म्हणायचं गा बड्या. अरे तुला माहित नाही बरे, तू वाड्यातच राहतोस का रानात राहतोस? एक काम करा, ह्या इंचला जरा सांगा मला एक बॉब्याचा पुडा द्यायला. मग बघा मी डॉक्टर्सनी कसं परत घेऊन येत होती. ए किडव्या, अरे तू काय गुडघ्या पडलायस रे? तुला सांगितलं ना डॉक्टर नाही ते, तू कुठं घेऊन येणार ना? विंच्या द्यायला बॉब्याचा पुडा. मी देतो पैसे. दे दे. हे गे रे. किती आहेत? 1 2 3 4. आता मला का नाही, मला ती बडीशेप पाहिजे. दे. आता बघ कसं एक राहिले. मला तो बिस्किटचा पुडा दे मोठा. ए ह्या आता का किट्ट प्रेरणावर करून घेतो का रे? हा नाही नाही नाही. ए इंचा त्याला काय देऊ नको, दिलाला पण परत घे. नाही 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 असं कसं? डॉक्टर आले ते या वाड्यात जाऊन भेटतच सागर वाट्या. तोंड्या, म्हणजे याला अगोदरच माहिती होतं याने आपल्याला येडं बनवलं. आधी बिगन ठेवले. डिंपल, उगाच माझ्या डोळ्यासमोर थांबू नकोस. रागाच्या भरात मी काय करेन माझं मला सांगता येत नाही. निघ इथून.
अहो मी पार्टनर आहे ना तुमची डॉक्टर. मग आता किती दिवस राग धरणार आहे तुम्ही? आणि असं पण तुमच्या सगळ्या दोऱ्या आता माझ्या हातात आहे. माझ्या हातातलं भावलं आहे तुम्ही. मी दोऱ्या हलवल्या की तुम्ही हलायचं. मी तुम्हाला खेळवणार आणि तुम्ही खेळायचं. हे लायकीत राहा. डिंपल, हे एक शब्द जरी आता बोललीस ना, जाग्यावर जीव घेऊन सांगून ठेवतोय. काय म्हणालात तुम्ही? जीव घेणार माझा? कसं घेणार? एक मिनिट हा. असं घेणार? आता तुम्हीच सांगा, हा व्हिडिओ व्हायरल व्हायला असं किती वेळ लागणार आहे? आणि असं पण मी मरणाला अजिबात भीत नाही. आणि हा, मी मेले जरी ना तरी हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत आणि मीडियापर्यंत कसा पोहोचेल ना, ह्याची व्यवस्था मी आधीच करून ठेवली. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा, मला मारायचं का जिद्द ठेवायचं. आयडिया. डॉक्टर, आपण एक गेम खेळू, छापा काट्याचा. जर छापा पडला तर तुम्ही माझा खून करणार, आणि जर काटा पडला तर तुम्ही फासावर जाणार. हा? हो, शपथ. डॉक्टर, काटा पडला म्हणजे तुम्ही फासावर जाणार? घरात कोणी आहे का? डॉक्टर? डॉक्टर आहेत का? कोण आहे? कोणी तर डॉक्टर बिक्टर राहत नाही. ते देव माणूस. तू बी बोललीस का त्याला? तसं कोण नाही इथं. आणि कशाला का त्या नीच माणसाच्या नादाला लागलेच? निघ इकडून, नाहीतर ना कारण नसताना तुझा जीव धोक्यात येईल. डॉक्टर, ओ डॉक्टर, मंगलवाहिनी, ओ मंगलवाहिनी. अहो डॉक्टर आहेत तो. त्यांच्या खोलीत. आपण कदाचित परत ध्यानाला बसले असतील. म्हणजे आलेत ना? डिंपल, तू आती करतेस. मी आती करते? अहो मी आता काहीच केलं नाही. मी आता फक्त तुम्ही दिलेल्या पैशासोबत खेळते. काय म्हणाल होतं तुम्ही? माझी 1 रुपयाची बी लायकी नाही. हे घे, एवढीच लायकी आहे तुझी, 1 रुपयाची. आता तुम्हाला माझी लायकी कळली असणार आहे. चांगलीच कळली आहे. खरं तर तुम्हाला अजून माझी लायकीच कळली नाही. या दाखवती लायकी. चला आता उठा बशा काढा. काय डोक्यावर पडलीस? मी असलं काही करणार नाही. चल निघ इथून. तुम्हाला माझ्या मोबाईलचा डेटा संपवायची जास्त हौस आली आहे का डॉक्टर? मला माझ्या मोबाईलचा डेटा संपवायचा नव्हता म्हणून मी पोलिसांना व्हिडिओ पाठवणार नव्हते. पण आता तुमची हीच इच्छा आहे तर ती भी पूर्ण करते. हे बघ, व्हिडिओ पाठवते. हो गो बाबू, तुम्ही तर इंटरनेट पेक्षा भी फास्ट आहे.
तुम्हाला काय वाटलं होतं तुम्ही डिम्पलवर भारी पडाल? या डिम्पलवर. डिम्पल को सिंपल नहीं समझने का डॉक्टर. दया येते आम्हाला तुमच्यावर डॉक्टर. राहू द्या राहू द्या राहू द्या. पाय दुखत असतील ना तुमचे, राहू द्या आता. आता माझे पाय धरून माझी माफी मागा. माझ्याशी कोणीही मोठ्या आवाजात बोललेलं मला अजिबात सहन होत नाही. त्याला माझ्या पायाशी कसं आणायचं मला बरोबर कळत. कधी पकडतेस पाय? असलं करून तू तुझ्या मरणाला जवळ बोलवते असं नाही वाटत तुला? असं बी जास्त जगून काय करायचंय डॉक्टर? चला पाय धरा आणि माफी मागा. का पाठो हिडो? हो इथं पाय आहेत माझे. चला. माझं चुकलं, माफ कर. काय काय म्हणाला? अहो मला समजेल एवढ्या मोठ्या आवाजात बोला की. माझं चुकलं, मला माफ कर. मला नाही चालणार आहे एवढ्या रागात माफी. आता एक काम करायचं, नाक घासून माझी माफी मागायची. माफी मागा. डिंपल मला माफ कर. अहो डॉक्टर काय करताय तुम्ही? हा अहो तुम्ही किती मोठे आहे माझ्यापेक्षा आणि तुम्ही माझ्या पाया पडणं बरं वाटतं का? अहो गुरु आहे तुम्ही माझं. उठा बरं गुरु. चला. गुरु चला आता मला दक्षिणा द्या. ते बी 5 लाख रुपये. 2 लाख प्रोड्युसरचे आणि 3 लाख मला स्वतःसाठी. डिंपल एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे. काय तुमच्याकडे पैसे नाही? मी आज ठरवलं ना तर तुमचे सगळं पैसे घेऊ शकते मी. अहो एवढी स्वस्तात डील करते तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आहे का काय प्रॉब्लेम? नाही ना? मग देणार आहे पैसे का? का पैसे पाहिजेत ना? खरं तर मी तुमच्याकडचं सगळंच पैसे घेणार होते, पण नंतर डोक्यात विचार आला एवढं सगळं पैसे ठेवायचं कुठं. त्यामुळे इथून पुढे एक काम करत जा. मला जसं जसं पैसे लागतील ना तसं तसं देत जा. आता रागात बघायला काय झालं? तुम्हाला बी पैसे पाहिजे का? देते, नाही नाराज करत तुम्हाला. ठीक आहे. जास्त देऊ? तो पैसा जसा जमिनीवर नाचलाय ना, नाही तुला तसा नाचिवला ना तर डिंपल नाव नाही लावणार मी. माझी तरी 1 रुपयाची लायकी आहे, पण तुमची तेवढी पण लायकी नाही. आणि हा, इथून पुढं मी जे सांगल
ते ऐकायचं आणि तेवढंच करायचं, नाही तर कायमचं फासावर जात. मला बी डिंपल म्हणतात. हा एक हिडिओ आणि डायरेक्ट फाशी.